विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज प्रथमच अमरावतीच्या दौऱ्यावर आहे। सध्या मी अमरावतीच्या रेवसा या परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये बघितलं तर विदर्भातील सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराच्या पायाभरणीसाठी एकनाथ शिंदे आज हजेरी लावणार आहे। एकंदरीत बघितलं तर 1,00,000 स्क्वेअर फुटावर हे संपूर्ण इस्कॉन मंदिर जे आहे ते उभारण्यात जाणार आहे आणि साधारणतः 2.5 एकरची जागा आहे हे प्रवीण मालू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या मुलांनी या ठिकाणी दान दिलेली आहे आणि या ठिकाणी त्याच जागेवर ज्या इस्कॉन मंदिर उभारण्यात येणार आहे। आणि खरं बघितलं तर याच मंदिरामध्ये पहिल्यांदाच जर या अमरावती शहरामध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक जी वाचनालय आहे ते वाचनालयसुद्धा या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि सोबतच या ठिकाणी मोठी जी आहे ते गोशालासुद्धा असणार आहे। त्यामुळं धार्मिक स्थळासोबत या ठिकाणी शैक्षणिकसुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी एक उपलब्धी होणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण जी तयारी जी आहे तयारी झालेली आहे। आणि आज संध्याकाळी 5 वाजता एकनाथ शिंदे या ठिकाणी या संपूर्ण मंदिराची पायाभरणी करणार आहे। यासाठी राज्यातील जे बडे नेते आहे ते सुद्धा शिवसेनेचे उपस्थित राहणार आहे। त्यासोबतच शहरातील जे अनेक जे काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असतील, भाजप असतील या संपूर्ण सर्वपक्षीय जे नेते आहे या ठिकाणी हजेरी लावणार आहे। त्यामुळं या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या इस्कॉन मंदिरामुळं पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार आहे आणि या ठिकाणी बघितलं तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक वेगळी सोय उपलब्ध होणार असल्याचं बोललं जात आहे। अमर घटारे, साम टीव्ही, रेवसा, अमरावती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।